तुम्ही देखील खाल्ली आहेत का ही भाजी? नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मेजवानीन मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत करटुल्याची भाजी. पावसाळा विशेष भाजी आहे ही, रानभाजी आहे आणि ही पावसाळ्यातच मिळते. तर इथे घेतलेत मी पाव किलो करटुले. हे स्वच्छ धुवून घ्यायचे कारण याला धूळ माती अशी लागलेली असते. थोडीशी काटेरी स्वरूपाची असते आणि थोडीशी कडवट लागते ही चवीला, पण खायला एकदम अप्रतिम लागते. करटुल्याच्या भाजीमध्ये औषधी गुणधर्म भरपूर प्रमाणामध्ये आहे, त्यामुळे नक्कीच ही भाजी खाल्ली पाहिजे. आणि ही भाजी फक्त पावसाळ्यात मिळते, इतर कधी पण मिळत नाही. आता इकडे मी ते छोटे छोटे कापून घेणार आहे करटुले, कारण याच्यामध्ये आहे ना बिया असतात. तर ह्या बिया आपण काढून घ्यायच्या. कडक बिया असतील तर त्या काढून टाकायच्या, कोवळ्या असतील तर त्या राहू द्यायच्या. तर याच्यामध्ये थोड्याशा कडक बिया होत्या, ते मी काढून घेतल्या आहेत. अशा पद्धतीने बघू शकताय, सगळ्या बिया काढून घ्यायच्या आपल्याला आणि सर्व करटुले आपण अशाच पद्धतीने कापून घेणार आहोत. करटुल्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आहे, अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात आहे, लोह आहे. तसेच ही खूप औषधी अशी भाजी आहे. तर ही भाजी नक्की खाल्ली पाहिजे. आता आपण इकडे घेतलंय पॅनमध्ये टाकले तेल, तेलामध्ये टाकले आपण राई, जिरं आणि कांदा, टॅमॅटो आणि अद्रक आणि लसणाची पेस्ट होती माझ्याकडे. आता इकडे मी थोडासा छान असं परतवून घेतलं. हे मी जाडसर कूट केला होता मी याचा, कारण याच्यामध्ये छान लागतो या भाजीमध्ये. तो देखील मिक्स केला आपण. परत एकदा छान असं याला परतवून घेतलं, परत मिक्स केलं आहे. आणि याला आपण आता झाकण ठेवून थोडं शिजवून घेणार आहोत. बऱ्याच प्रमाणामध्ये ही भाजी शिजलेली आहे अगोदरच. आता फक्त 5 मिनिटं आपण याच्यावरती झाकण ठेवून याला शिजवणार आहोत. बघू शकता, आता आपली भाजी तयार झालेली आहे. आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. ही भाजी आपण वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी खाऊ शकतो, तसेच पोळी बरोबर देखील खाऊ शकतो. मी इकडे आज भाकरी बनवलेली आहे, तर भाकरीसोबत ही भाजी खाणार आहे. आपल्या आपल्या आवडीप्रमाणे आपण ही कशाही सोबत खाऊ शकतो. खूप छान लागते ही भाजी. नक्की एकदा तुम्ही देखील ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.